अगं राघू, जरा आबोलीला फोन लाव ना, बघ जरा कोर्टात काय झालंय ते. नीता, तू शांत बस. तुला तर मला स्वतःची मुलगी म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. अगं तुला काहीच कसं नाही वाटलं ग स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायला? अगं राघू, तू काय ऐकत बसलीस? आबोलीला फोन लाव ना, बघ कोर्टात काय झालं. मला खूप काळजी वाटते ग. नीता, तू शांत बस. अगं स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करणारी बहीण तू माझ्या पोटी जन्माला आलीच कशी? मला माझीच लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस म्हणून. आता तू जर तोंड शांत नाही ना केलं तर मी तुला या घरामध्ये परत पाऊल ठेवू देणार नाही, लक्षात ठेव. शांत बस. काय म्हणाली? अंकुशला कोर्टामध्ये मारलं? माझी आबोली असताना अंकुशला काहीही होणार नाही. मला आबोलीवर पूर्ण विश्वास आहे. हसतेस काय? हे बघ, मी आरतीचं ताट पण तयार केलेलं आहे आणि मिठाई पण आणून ठेवलेली आहे. अगं बाई, आले वाटतं आबोलीन ते. राघू, बघ ग जरा. आबोली, ये. आबोली, अंकुश कुठे आहे? अगं हे बघ, मी आरतीची तयारी केली. तू म्हटली होतीस ना अंकुशला सोडून आणीन म्हणून. मला माहिती तू गंमत करतेस ना. अंकुश, ए अंकुश. अगं कुठे आहे? भास्कर, आता गंमत. बोलव ना अंकुशला. अंकुश, हे अंकुश. आबोली, आता माझा अंत पाहू नको. काय म्हणाली? म्हणजे नीता म्हणली ते खरं आहे? अंकुशला कोर्टामध्ये मारलं आणि तुला काहीच नाही वाटलं? तू काहीच नाही केलं? चालते हो माझ्या पुढून. माझ्या समोर परत येऊ नको. माझ्या समोर परत येऊ नको. अंकुश, अंकुश, अंकुश.